नमस्कार, मी विशाल सपकाळ। आपण ॲटम काय आहे ते समजून घेणार आहोत। ॲटम हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्द आहे ॲटॉमॉस, त्या शब्दापासून याची उत्पत्ती झालेली आहे। त्या शब्दाचा अर्थ होतो इंडिव्हिजिबल किंवा अनकटेबल। आता ॲटमला आपण मराठीमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये त्याला अणू म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला परमाणू म्हणतात। आता इंडिव्हिजिबल किंवा अनकटेबल या पूर्वीच्या बिलीफ्स आहेत, म्हणजे ॲटम हा शेवटचा असा पार्ट असेल की ज्याला परत डिवाइड करता येणार नाही, त्यामुळे याला इनडिव्हिजिबल असं म्हटलं गेलेलं आहे। परंतु आजच्या मॉडर्न युगामध्ये किंवा आपण आधुनिक काळामध्ये जर पाहिलं तर ॲटमचा आपण इंटरनल स्ट्रक्चर जाणून घेतलेला आहे, त्यामुळे हा शब्द आजच्या काळामध्ये पॉप्युलर जरी असला तरी त्याचं मीनिंग जे आहे ते आजच्या काळामध्ये इररिलेव्हंट आहे। आपण जर हिस्टॉरिकल अझम्पशन्स म्हणजे ॲटम बद्दल पहिल्यांदा कोण असं बोललं होतं तर आपण जर पाहिलं तर भारतीय संदर्भात, तर भारतीयांच्या संदर्भामध्ये महर्षी कणाद यांनी पहिल्यांदा परमाणु अशी याची एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी सांगितलं होतं ही जी सृष्टी आहे ती सृष्टी खूप सूक्ष्म कणांपासून बनलेली आहे आणि त्यालाच आपण परमाणु असं म्हणू शकतो। तर परमाणु असं म्हणण्यामागे कारण काय, तर परम अणु। ओके, आता आपण मराठी व्याकरणामध्ये संधी हा प्रकार पाहिलेला आहे, त्यामध्ये परम अणु म्हणजे काय, तर सुप्रीम पार्टिकल। आता सुप्रीम पार्टिकल म्हणजे ह्या सृष्टीचा सर्वात जो शेवटचा कण किंवा ज्यापासून निर्मिती झालेली आहे ही सृष्टी, त्याला आपण परम अणु असे म्हणू शकतो आणि त्यालाच आपण परमाणु म्हणतो। आजही हिंदीमध्ये परमाणु हा ॲटमसाठी शब्द वापरला जातो। त्यानंतर पखुदा काकटियाना यांनीही या शब्दाला पुष्टी त्यांनी केली होती, तर त्यांनी सांगितलं असेच की प्रचंड परमाणु एकत्र येतात व त्यापासून मॉलिक्यूल बनतात किंवा मॅटर बनतात। म्हणजे आजच्या काळामध्ये जी मॉलिक्यूलची जी डेफिनेशन आहे ती आपण पाहू शकतो पखुदा काकटियाना यांनी एक प्रकारे त्यावेळी दिली होती। आणि त्यानंतर आपण बघितलं तर ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस यांनी ॲटॉमॉस, आता ह्या वर्डचं जे निर्मिती जी झालेली आहे ती यांनी डेमोक्रिटस यांनी केलेली होती। ॲटॉमॉस त्यांनी हा शब्द दिला होता, पण त्या काळामध्ये अरिस्टॉटलचं प्रभुत्व होतं, त्यामुळे हा शब्द त्या काळात प्रचलित नव्हता। कारण की अरिस्टॉटलने जगाला शिकवलं होतं की या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, परंतु या शब्दाचाच अर्थ होतो इंडिव्हिजिबल, अनकटेबल किंवा इनडिस्ट्रक्टिबल। परंतु आपण जर पाहिलं तर ह्या शब्दाला आजही सर्व मान्यता आहे आणि सर्व लोक ॲटम हा शब्द वापरतात। आपण अणूची व्याख्या पाहू किंवा ॲटमची व्याख्या पाहू। द स्मॉलेस्ट युनिट दॅट रिटेन्स द प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट। आता एलिमेंट म्हणजे काय, तर एलिमेंट हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन असे असंख्य म्हणजे जवळजवळ 118 एलिमेंट्स आहेत। आता कोणताही एलिमेंट घेतला म्हणजे जर आपण उदाहरणार्थ जर ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजन हा एक मूलद्रव्य किंवा एलिमेंट आहे। आता त्या मूलद्रव्यामध्ये काय तर तो बनलेला आहे असंख्य अशा अणूंनी किंवा असंख्य अशा ॲटम्सनी, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर एलिमेंट म्हणणार आहोत। पण आता हे जे सगळे जे ॲटम्स असतात ते काय करतात तर आयडेंटिकल प्रॉपर्टीज दाखवतात। आता यामधूनच आपल्याला समजतं त्याचा सर्वात छोटा जो कण असणार आहे तो असणार आहे अणू किंवा ॲटम। ॲटम्सचे इंटरनल कंपोनंट्स पाहणार आहोत। इंटरनल कंपोनंट्स म्हणजे काय, तर ॲटमच्या आतमध्ये पण काय असतात तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, त्यामध्ये पण छोटे छोटे अजून अति सूक्ष्म कण असतात। आता त्या कणांना पॉप्युलरली म्हटलं जातं प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन। आता प्रोटॉनची जी डिस्कव्हरी आहे ती प्रोटॉनची डिस्कव्हरी ई गोल्डस्टीन यांनी 1886 मध्ये केली होती। त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनची जर डिस्कव्हरी पाहिली किंवा ज्याचा शोध पाहिला तर जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये केलं होतं आणि न्यूट्रॉनची डिस्कव्हरी जेम्स चॅडविक यांच्याद्वारे 1932 मध्ये केली होती। परंतु त्यांना नावं जी आहेत ती त्या व्यक्तींनी दिली नव्हती, तर त्यांना नावं ही विविध सायंटिस्टनी दिली होती। आता आपण पाहिलं तर रदरफोर्ड यांनी प्रोटॉन हे नाव दिलेलं आहे। आता प्रोटॉन हे नाव देण्यामागे कारण म्हणजे काय, तर तो एक प्रकारे हायड्रोजन मध्ये सापडल्यामुळे त्याला आपण म्हणतो प्रोटॉन। परंतु इलेक्ट्रॉन ह्याला नाव जे दिलेलं आहे ते जी किंवा जॉर्ज स्टोनी यांनी दिलं होतं आणि न्यूट्रॉनला हे नाव बाय डिफॉल्ट दिलेलं आहे। आता बाय डिफॉल्ट म्हणजे काय, तर न्यूट्रॉन आजही आपण न्यूट्रल हा शब्द त्याला वापरतो ज्याच्यावर कोणताही चार्ज नसतो, तर न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो म्हणून त्याला काय दिलेलं आहे, न्यूट्रॉन हे नाव दिलेलं आहे। आपण पाहिलं तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यावर मॅग्निट्यूड हा सेम असतो, परंतु त्यांचा चार्ज अपोजिट असतो। म्हणजे काय, तर त्यांना +1 चार्ज असतो कशावर, प्रोटॉनवर असतो
आणि इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो -1 असतो आणि आपण पहिलेच पाहिलेलं आहे की न्यूट्रॉनवर चार्ज 0 असतो. आपण याद्वारे ऍटमची बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये घेतलेली आहे. पण आता सब ऍटॉमिक पार्टिकल्स बद्दल माहिती तर घेतलेली आहे. आता याद्वारे आपण ऍटमची एक बेसिक इन्फॉर्मेशन घेतली. आपण या व्हिडिओला आपण कन्क्लूड करायचं झालं तर आपल्याला याचा शेवट करताना आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं ते एकदा आपण परत पाहूया. ऍटम शब्दाची आपण उत्पत्ती पाहिली. ओके, त्यानंतर आपण विविध जे सायंटिस्ट आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते ऍटम किंवा अणु किंवा परमाणु काय आहे ते त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण याची व्याख्या पाहिली आणि यामध्ये सर्वात शेवटी आपण सब ऍटॉमिक पार्टिकल्स बद्दल पाहिलं. आता यातून आपल्याला संपूर्ण माहिती तर मिळत नाहीये, परंतु आपल्याला ही जाणीव होते की ऍटम मध्ये काय काय कन्स्टिट्यूएंट आहेत किंवा त्याचे सब ऍटॉमिक पार्टिकल्स किंवा तिची रचना कशी आहे याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॉलिक्यूल बद्दल जाणून घेणार आहोत. मॉलिक्यूल काय आहे ते आपण फकुदा काटेयाना यांच्या मधून आपण पाहिलं होतं की अनेक अणु जे असतात ते एकत्र येऊन मॉलिक्यूल बनतो. पण आपण त्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेणार आहोत.